जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील। चला तर मग युनियन बँक ऑफ इंडिया येथे अप्रेंटिस पदासाठी काही व्हॅकन्सी निघालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 296 व्हॅकन्सीज इथे आहेत, तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये UR मध्ये 133, SC मध्ये 10 आणि इतरही ST OBC तसेच PWBD मध्ये सुद्धा व्हॅकन्सी आहेत। तसेच इथे रिझर्वेशन सुद्धा असणार आहे। SC ST PWD यांच्यासाठी इथे रिझर्वेशन दिलेलं आहे। शेड्यूल कास्ट म्हणजेच शेड्यूल ट्राइब यांच्यासाठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। अदर बॅकवर्ड क्लासेस नॉन क्रिमिलेअर यांच्यासाठी 3 वर्ष आणि पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी यांच्यासाठी 10 वर्ष इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। या पदासाठी तुम्ही जर 20 वर्षाचे असाल तर मॅक्सिमम एज लिमिट हे 20 इयर्स दिलेलं आहे आणि जर तुम्ही कास्टमध्ये वगैरे असाल तर तुम्ही एज रिलॅक्सेशनचा वापर इथे करू शकता। जॉब प्रोफाईल आणि हे ट्रेनिंग आहे। तसेच इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे एम्प्लॉय म्हणून तिथे दावा करू शकणार नाही आहे असं दिलेलं आहे। हा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे जिथे तुम्हाला ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे। तसेच इथे तुम्हाला या ट्रेनिंगसाठी म्हणजेच इथे जे तुमचं अप्रेंटिस म्हणून जे पोस्टिंग होणार आहे त्यासाठी तुम्हाला 15,000 पर मंथ इथे देणार आहे आणि हे 1 वर्षासाठी असणार आहे। सिलेक्शन प्रोसेस ही तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन घेऊन केली जाणार आहे। त्यासाठी ऑनलाईन टेस्ट इथे घेण्यात येणार आहे। जनरल फायनान्शियल अवेअरनेस तसेच जनरल इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इथे असणार आहे। इथे तुम्हाला तुमच्या राज्याची भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। रीडिंग रायटिंग आणि स्पीकिंग असणं आवश्यक आहे, कारण या ऑल इंडियासाठी या पोस्ट निघालेल्या आहेत। परंतु आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पोस्ट आहेत त्याबद्दल माहिती घेतोय। तर इथे हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे। अप्लाय कसं करायचं याबद्दल इथे गाईडलाईन PDF मध्ये दिलेले आहेत। तर तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर तुम्ही हे NATS पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यावर जायचं आहे। इथे लिंक दिलेली आहे आणि त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे। तसेच तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ईमेल ID वर सर्व माहिती इथे देण्यात येणार आहे। कॅन्डिडेटने जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे अप्रेंटिसशिपची त्या पोर्टलवर गेल्यानंतर इथे ज्या लिंक दिलेल्या आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तर तुम्हाला इथे NATS कडून BFSI SSC असं हे दिलेलं आहे, त्याकडून तुम्हाला इथे ईमेल ID म्हणजेच मेल तुम्हाला रिसीव्ह होणार आहे। जर तुम्हाला काही हेल्प असेल, क्वेरीज असेल तर इथे त्यांनी हेल्पलाईनचं साईटसुद्धा दिलेली आहे। तर तुमचं फीस काय असणार आहे? जनरल OBC साठी 800, ऑल फिमेलसाठी 600, SC ST साठी 600 आणि PWBD साठी 400 रुपये इथे फी असणार आहे। एक्झामिनेशन आणि कॉल लेटर रिटर्न एक्झामिनेशन इथे होणार आहे आणि जे तुम्हाला सर्व माहिती जी असेल ती तुम्हाला ही वेबसाईटवरच मिळणार आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार इथे केला जाणार नाही, ऑनलाईन तुम्हाला मिळणार आहे। तिथून तुम्ही सर्व माहिती मिळवायची आहे। तर मुंबईमध्ये इथे ज्या पोस्ट आहेत ते मुंबई, ठाणे, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे अशा आहेत।